मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला सुरुवात झाली आहे। मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ झाला। मुंबईहून कोकणात आता 6 तासामध्ये पोहोचता येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेली एमटीएम रोरो प्रवासी वाहतूक सेवा याचा शुभारंभ झालाय। भाऊचा धक्का येथे हा शुभारंभ झाला। नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी इथला आढावा घेतलाय, पाहूया। सागरी मार्गातून कोकणला जाण्यासाठी रोरो ही सेवा सुरू झाली असून या रोरो मधून नागरिकता प्रवास करण्यात आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामधून गाड्या देखील जाणार आहेत। त्यामध्ये 2 व्हीलर असतील आणि 4 व्हीलर असतील, या देखील गाड्या या रोरो मधून जाणार आहेत। आता आपण रोरोच्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या आपण ठिकाणी आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी या सर्व गाड्या या रोरो मधून जात आहेत। त्यामध्ये 2 व्हीलर देखील आहेत आणि 4 व्हीलर देखील आहेत आणि यांना काही इजा होऊ नये यासाठी देखील या ठिकाणी अत्यंत सावधगिरीने आपण बघितलं तर गाड्यांना बांधण्यात आलेलं आहे आणि हलू नये, कारण की बोटीमधून प्रवास करताना इकडे आपण डुलत असतो, पण या ठिकाणी गाड्या सेफ राहणार आहेत आणि सुरक्षित राहणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांचा प्रवास अत्यंत सुखकर या ठिकाणी होणार आहे। आणि या गाड्या कशा प्रकारे सेफ राहतील आपण या बघू शकता की या ठिकाणी सर्व गाड्यांना पट्ट्या मारण्यात आलेल्या आहेत। 30 ते 35 टू व्हीलरची क्षमता आहे, तसेच 4 व्हीलरची देखील या ठिकाणी 30 ते 35 अशी क्षमता या ठिकाणी केली गेली आहे आणि मोठमोठ्या लाटा समुद्रामध्ये उसळत असतात, त्यामुळे गाड्या देखील या ठिकाणी हलू नये, त्यांना काही होऊ नये यासाठी पूर्णपणे देखभाल देखील या ठिकाणी रोरो मध्येही करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। नितेश राणे साहेबांनी आपल्या कोकणासाठी जी सेवा चालू केली हा म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली आहे। मी माझ्या लहानपणी म्हणजे मी जेव्हा 7 वर्षाचा होतो तर माझ्या आई वडिलांसोबत कोकणात मी गेलो होतो। बोटीने चटे वगैरे घालायचे, ते मला आता अंधुरता आठवत आहे, पण आता हा प्रवास मी या एमटीएम ने जातोय, अप्रतिम प्रवास आहे। टाइम सेव्हिंग होतो आणि ट्रेनसाठी आपल्याला तिकीट्स नाही अवेलेबल होत पटकन सुट्टीमुळे, पण आता ह्याच्या ही बोट असल्यामुळे टेन्शन नाही राहणार आपल्याला। आपण हवं तसं जाऊ शकतो, हवं तसं येऊ शकतो, टाइम पण सेव्ह होतो। खूप छान वाटतंय। सुटका मिळाली आहे। पहिले आम्ही बोटीने जायचो तर सकाळी आम्ही 10ला बसायचो तर रात्री उतरायचो, तर आता ही रोज आम्हाला बरी वाटेल, छान वाटेल, आनंद घेतोय आम्ही। छान असे राणे साहेबांनी सेवा केलेली आहे। बोटचं रोरो बोटने अरेंज केलेलं आहे आणि खरोखर ज्या यात्रेकरू आहेत त्यांना खूप बरं वाटतंय जाताना आणि खूप चांगली सोय केलेली आहे। आज योग पहिल्यांदा आलाय आमचे आमदार नितेश राणे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि आमचे देवभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। या प्रवासात फर्स्ट टाइम प्रवासात आज जरी मोफत असलो तरी आमका आज मोठा काहीतरी झाल्यासारखं आमच्या ह्याच्यात वाटतं। कधी आम्ही वरना उडत नाही, पण आज कमीत कमी पाण्यातनं तरी उडतो असं आमका थोडंसं भास झाल्यासारखं वाटतं। जेव्हा गावी कार्यक्रम असतात तेव्हा ह्याच्या अगोदर रेल्वेने प्रवास केलाय आणि भजनाची रिहर्सल एखादं गाणं वगैरे असेल तर आम्ही रेल्वेत सुद्धा भजन केलेलं आहे, पण बोटीमध्ये भजन करण्याचा हा आमचा पहिलाच योग आहे आणि प्रवासाचा सुद्धा हा पहिलाच योग आहे, त्याच्यामुळे अतिशय आनंद होत आहे। गाड्या सेफ ठेवण्यासाठी आम्ही 4ही चाकांना हे बेल्ट लावतो, ते मी एकदा लावून दाखवतो कसे लावतो ते। आपण बघू शकता या ठिकाणी तो बेल्ट मारतोय, त्यामुळे गाड्या त्या या ठिकाणी हलणार डुलणार नाही, ते जागच्या जागीच या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे किती आपण गाडीची सुरक्षा या ठिकाणी करू शकता। गाडी तसं बघायला गेलं तर बेल्ट मुळे 4ही चाकं सेफ असतात। 4ही चाकांना टाईट बेल्ट मारल्याने गाडी हलणार नाही। इकडची जी सुविधा आणि जे सिस्टमॅटिक सगळं आल्यापासून ते आम्हाला बघायला आलं, त्यात असं काही वाटत नाही की गाडी सेफ नाहीये वगैरे काही नाही। त्यांनी असे जर तुम्ही बघितलं तर टाय पण बरोबर केलेलं आहे व्हील्सला, तर असं काहीच भीती वाटत नाही की गाडीला काही नुकसान होईल। खूप छान वाटतंय, कारण मेन म्हणजे ट्रॅफिक नाही नसल्यामुळे तो पोल्युशन आणि हे ते सगळं अवॉइड झालेलं आहे आणि बोटीनी ट्रॅव्हल करायला एक वेगळीच मजा असते। सो ऍज ही सेड की आम्ही याच्या आधी अलिबागला जाऊन आलोय, सो दिस वॉज अ सेकंड एक्सपिरियन्स। खूप छान वाटतंय आम्हाला। नाही, खूप छान आहे, खूप छान आहे। सेफ्टी सिक्युरिटी सगळं खूप छान आहे यांचं। कोकण गणपती होळी पहिल्यांदा हा प्रवास करताना भजनाचा अनुभव सुद्धा रोरोना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घेता आला।
गणपती होळे आणि कोकण म्हटलं की भजन हे आलंच आणि त्याचा अनुभव हा रोरोनं प्रवास करणाऱ्या सर्व पहिल्या प्रवाशांना घेता आलाय.